व्हॉट्सअप आमचं, जिथे तुम्ही तिथे आम्ही. नमस्कार, व्हॉट्सअप आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हॉट्सअप आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, व्हॉट्सअप आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज कसारा येथे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. आज 19 फेब्रुवारी आहेत. 1926 18 तारीख 18 फेब्रुवारीच्या रात्री म्हणजे साधारणतः 3 वाजलेत आणि 19 फेब्रुवारीची सकाळचे 3 वाजलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इथं सध्या काही जी मुलं आहेत जे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जी मेहनत घेतात ते रात्रभर त्या डेकोरेशनचे काम करतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचं सजावट, रोडची लाईटिंग, डेकोरेशन, बॅनर लावणं, रोडला रांगोळी काढणं. अर्थात ही रांगोळी ग्रामपंचायतने काढली, परंतु ज्या मेहनतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, आपण नेहमी बघतो की जयंती साजरी होताना जे मोठे नेते असतात ते नेहमी फ्रंटला असतात, परंतु जे ग्राउंड लेवलला जे कामं करत असतात ते फ्रंटला कधीच येत नसतात. त्यामुळं ही जी मेहनत आहे ही ग्राउंड लेवलला जे कामं करतात त्यांच्यापासनं तर टॉप लेवलचे जे लीडर असतात त्यांची मेहनत असते, मार्गदर्शन असतं आणि ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. आपण इथे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यूची म्हणजे पुतळ्याची जे सजावट करत आहेत, आपण त्यांच्याशी 2 शब्द बोलूया. तर आपण आज श्याम धुमाळ सामनाचे पत्रकार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे रात्रभर मेहनत घेत आहे, महाराजांच्या पुतळ्याची सजावट करत आहे आणि फुलांचे हार वगैरे सर्व लावून रात्रभर जी मेहनत घेतात. तर श्यामभाऊ, तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी तुम्ही जे रात्रभर जागताय, तर हे आपल्या अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवतच म्हणलं जाईल आपण एकंदरीत. आज दैवतच आहे. हां, आणि आज 1 तासापूर्वी म्हणजे 12 वाजता महाराजांचा दुग्धाभिषेक झाला. सर्व शिवजयंती कमिटीचे सदस्य वगैरे होते
हनुमान सेवा मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या हस्ते अभिषेक वगैरे झाला. अभिषेक वगैरे करण्यात आला त्यांचा महाराजांचा. त्याच्यानंतर पुन्हा महाराजांचे जो पुतळा आहे तो स्वच्छ पाण्याने वगैरे धुवून आता त्यांची आरास करायचं काम आपण चालू केलेलं आहे. एकंदरीत उद्याचा शिवजयंती उत्सव जो आहे तो म्हणजे एक कसाऱ्यासाठी अभूतपूर्व जयंती असणार आहे. उद्याची जयंती असणार आहे ती. आणि दरवर्षी या ठिकाणी शिवजयंती उत्सव हा मोठ्या शांततेत व सलोख्यामध्ये साजरा होतो. या शिवजयंतीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात आणि हा एक खूप मोठा म्हणजे कसाराकरांसाठी आनंदाचा दिवस असतो. बाकी जे शिवसैनिक आहेत हां. ते शिवजयंती मार्चमध्ये म्हणजे तिथीनुसार साजरी करतात आणि कसाऱ्यामध्ये 19 फेब्रुवारीला साजरी होते. तर हे अंतर कशासाठी? हां, ह्या अगोदरच काही वर्ष 19 मार्च पण आपल्या मार्च महिन्यातच शिवजयंती साजरी करायची शिवसेना शाखा कसारा वगैरे. पण 2 वर्षापासून एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम सर्वपक्षीय लोकांनी राबवल्यानंतर 19 फेब्रुवारी हा दिवस निवडला व त्या 19 फेब्रुवारी जी शासकीय शिवजयंती असते ती शिवजयंती कायम केली. बाकी तुम्हाला शिवजयंतीनंतर जनतेस काय संदेश द्यायचा आहे? एकंदरीत जनतेत संदेश म्हणजे आजच्या तरुण पिढीला आपण एक संदेश देऊ शकतो का आज आपल्याला जे आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श पुढे घेऊन आपण आपल्या आया जे महिला आहेत त्याची सुरक्षा आपण केली पाहिजे. एकंदरीत मान सन्मान ठेवला पाहिजे. एकंदरीत गावातील जी गुन्हेगारी वाढते त्याकडे ते दुर्लक्ष ती कशी कमी होईल त्या पद्धतीने आपण पुढचं काम केलं पाहिजे. एकंदरीत आपण छत्रपतींचा आदर्श व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यापुढची पिढी कशी नवीन घडेल त्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आता आपण पत्रकार आहेत म्हणजे तुम्ही पत्रकार आहात. त्या पत्रकारानुसार राजकारण्यांना काय संदेश देणार? राजकारण्यांना एकच संदेश देईल का आत्ता उद्याची शिवजयंती असो किंवा 14 एप्रिल असो ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता सर्वांनी जातीय सलोखा ठेवून या जयंती ज्या महामानवांच्या जयंत्या आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. धन्यवाद.